देवळा पोलीस ठाण्यातील हद्दीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला। बातमी देवळा येथून। देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक रोडने पायी जात असताना एका अनोळखी पुरुषाचा अज्ञात वाहनाने ठोस मारून अपघात झाला। या अपघातात पुरुषाचा मृत्यू झाला। मृत व्यक्तीचे वय 40 ते 45 वर्ष असून त्याची उंची 175 सेंटीमीटर आहे। त्याचे वर्णन असे आहे: रंगाने सावळा, शरीराने मजबूत, उजव्या हाताच्या कांबीवर सुशीला सुदाम व डाव्या हाताच्या कांबीवर शोभाबाई शांताराम पवार असे नाव गोंदलेले आहे। मृत व्यक्तीचा थोडा वेळसर व पायी रस्त्याने फिरत होता। देवळा पोलीस ठाण्याने मृत व्यक्तीच्या नातेवाईक व वारसदारांचा तपास सुरू केला आहे। पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री नेते साहेब व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर यांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे। पोलिसांनी मृत व्यक्तीचे फोटो व बातमी प्रसिद्ध करून त्याचे नाव, गाव व पत्त्याचा शोध घेण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे। जर कोणाला या मृत व्यक्तीबद्दल माहिती असेल तर देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा।